नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचंय किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आता सध्या आपली आईस्क्रीम केकची सिरीज सुरू आहे. आईस्क्रीम केक म्हणजे असे केक्स की ज्यामध्ये कुठलीही क्रीम वापरलेली नसते तर चक्क आईस्क्रीम वापरलेलं असतं. येस, आणि तरीसुद्धा हे केक इतके सुंदर तयार होतात, इतकं भारी त्याचं फिनिशिंग वगैरे असतं ना की चक्क हे केक तुम्ही कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये कट करू शकता. इतके हे छान दिसतात टेबलवरती ठेवल्यानंतर. तर कशा पद्धतीने हे बनवायचे, कसं फिनिशिंग करायचं, कसे सेट करायचे, ठीक आहे. तर सगळ्या बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला या सिरीजमध्ये शिकवत असते. आतापर्यंत मी भरपूर आईस्क्रीम केक शिकवलेले आहेत, सगळ्याचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड आहेत. आणि आज आपण बनवतोय सगळ्यांनाच आवडणारा चॉकलेट आईस्क्रीम केक. येस, अतिशय मस्त टेक्स्चर आहे या केकचं, तुम्ही आत्ता बघितलंच. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला या केकसाठी लागणार आहे डार्क चॉकलेट बेस. सो याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही याच सिरीजचा एपिसोड 7 नंबरचा एपिसोड बघू शकता. त्याच्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये शिकवलंय, पण इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते. तर मंडळी, एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 कप फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध, कच्चं म्हशीचं दूध. माझा कप आहे 250 mlचा, म्हणजे 250 ml एवढं दूध आपण घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. याच्यामध्ये तुम्ही साखर, जर तुम्हाला गोड खूप जास्त आवडत असेल तर 1 टेबलस्पून ॲड करू शकता, पण मी करणार नाही आहे कारण आपण याच्यामध्ये चॉकलेट पण वापरणार आहोत. तर यासोबतच मी 1 टेबलस्पून कोको पावडर यामध्ये ॲड केली अनस्वीटन. तर आता सगळ्यात आधी हँडविस्कच्या साह्याने अशा पद्धतीने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये जर काही गुठळ्या गाठी शिल्लक राहिल्या असतील तर सगळ्या विरघळवून घ्या. आणि त्यानंतर मी यामध्ये 100 ग्रॅम एवढं डार्क कंपाऊंड ॲड करते. तर हे सगळं कुठल्या ब्रँडचं आहे, कोणत्या ब्रँडच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, कशा पद्धतीने वापरायच्या, तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एपिसोड नंबर 7 मध्ये बघायला मिळेल. तर मंडळी, आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. तर लक्षात ठेवा, गॅस आपला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमी असला पाहिजे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची. तर सुरुवातीच्या 2 ते 2.5 मिनिटांमध्येच हे कंपाऊंड चांगलं विरघळतं आणि त्यानंतर याला हळूहळू घट्टपणा यायला सुरुवात होते. तर साधारणपणे 8 ते 10 मिनिट आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू असं तळापासून ढवळत मिक्स करत राहायचंय, नाहीतर मग ते खालून करपू शकतं, ठीक आहे. तर बघू शकता 8 ते 10 मिनिटांनंतर या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि स्पॅच्युलावरती त्याचा चांगला थर पण जमायला सुरुवात झाली आहे. सो येस, आता मी गॅस बंद करते कारण हे मिश्रण बऱ्यापैकी तयार झालंय. तर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे लिक्विड ग्लुकोज. तर हे एक प्रकारे स्टेबिलायझरचं काम करतं, याच्यामुळे आपलं आईस्क्रीम लवकर मेल्ट होत नाही. पण हे इतकं चिकट असतं की ते ना असंच जर तुम्ही टाकलं तर सगळं तुमच्या हातालाच चिकटून बसेल. त्यामुळे आपला हात आणि हा टेबलस्पून दोन्ही पण ओलं करायचं पाण्याने आणि मग मोजून 1 टेबलस्पून एवढं ग्लुकोज यामध्ये ॲड करायचं. तर आता बरेच जण हेच विचारतात की लिक्विड ग्लुकोज नाही टाकलं तर चालेल का? तर बघा, आता जर हा केक तुम्हाला कस्टमरला विकायचा असेल तर याच्यामध्ये लिक्विड ग्लुकोज टाकायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला केक घरीच खायचा असेल, घरीच जस्ट करायचं आहे आणि जस्ट स्वतःच्या सेलिब्रेशनमध्ये वगैरे वापरायचं आहे घरीच, तर तुम्ही लिक्विड ग्लुकोज नाही टाकलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर बघा, आता हे मिश्रण आहे ना दुधाचं, ते स्टील गरम आहे, म्हणजे गॅस जरी आपण बंद केला तरी मिश्रण गरम आहे, त्यामुळे लिक्विड ग्लुकोज त्या हीटमध्ये लगेचच मेल्ट होतं. तर आता हे मिश्रण चांगलं थंड करायचं, रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क ॲड करायचं आहे. आणि हे कंपल्सरी आहे कारण याच्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. तर हे छान मिक्स करा आणि साईडला ठेवा. तर आता पुढची प्रोसेस, या ठिकाणी एका बाउलमध्ये मी घेत आहे 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम. तर 1 कप म्हणजे माझा 250 mlचा आहे, ठीक आहे. तर ही तीच क्रीम आहे ज्यापासून आपण आईस केक्स बनवतो. तर कुठल्याही ब्रँडची नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम तुम्हाला लागणार आहे. तर ही क्रीम चांगली थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी. तर आता ही क्रीम आपल्याला इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने छान सॉफ्ट पिक्स येईपर्यंत बीट करायचे.
लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी क्रीम फेटतो तशी फेटायची नाही, त्यापेक्षा थोडीशी पातळ, थोडीशी सॉफ्ट क्रीम आपल्याला फेटायची. सो आता जे आपण दुधाचं मिश्रण तयार केलंय ना, ते सगळं यामध्ये गाळून ॲड करायचं. गाळून ॲड केल्यामुळे त्याच्यामध्ये जर एखादी गुठळी वगैरे शिल्लक असेल तर ती पण निघून जाते. तर सुरुवातीला स्पॅच्युलाने जस्ट मिक्स करा आणि त्यानंतर इलेक्ट्रिक बीटरने अगदी 10 ते 12 सेकंदासाठीच हे सगळं एकजीव होईपर्यंत छान बीट करा. तर मंडळी, कुठेही क्रीम आणि दुधाचं मिश्रण वेगळं वेगळं नाही वाटलं पाहिजे, दोन्ही पण छान ब्लेंड झालं पाहिजे आणि त्यासाठीच आपण इथे इलेक्ट्रिक बीटरचा यूज करतोय. तर मंडळी, आता या ठिकाणी आपला हा 1 लिटरचा डार्क चॉकलेट बेस तयार झालाय, म्हणजेच डार्क चॉकलेट आईस्क्रीम इथे तयार झाली असं तुम्ही म्हणू शकता. सो आज जो आपण केक बघतोय ना, तो अर्धा लिटर चॉकलेट आईस्क्रीम केक आहे. त्यासाठी मी इथे बाउलमध्ये निम्म आईस्क्रीम ठेवलेलं आहे आणि उरलेलं निम्म मी स्टोअर करणार आहे फ्रीजमध्ये. तर आता यामध्ये आपल्याला चॉकलेट इसेन्स ॲड करायचं आहे. तर साधारणपणे 1 टीस्पून एवढा इसेन्स मी ॲड केला आणि सोबतच काही चोको चिप्स पण ॲड करते. याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला एकदम छान अजून भारी टेस्ट येईल. तर हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि बघू शकता कन्सिस्टन्सी अशीच असायला पाहिजे. तर आता हे आईस्क्रीम तयार झालं. आपण झाकून थोडा वेळ साईडला ठेवूयात किंवा झाकून तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे डीप फ्रीजरला नाही, साध्या फ्रीजच्या नॉर्मल कप्प्यामध्ये पुढची प्रोसेस होईपर्यंत. तर बघा, आता मी 5 इंचचा टीन घेतला आहे गोल शेपचा. त्याला आतमधून तेलाने ग्रीस केलेला आहे आणि एक बटर पेपर पण ठेवून दिला आहे. तर आता आपल्याला जो केक स्पॉन्ज बनवायचा आहे त्याची तयारी करूयात. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे 1 कप एवढं चॉकलेट प्रीमिक्स. माझा कप 250 mlचा आहे, म्हणजे 250 ml एवढं चॉकलेट प्रीमिक्स किंवा वजनी प्रमाण बघितलं तर 170 ते 180 ग्रॅम एवढं चॉकलेट प्रीमिक्स रेडीमेड आहे हे. तर हे आपण घेतलं. याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं, साधं कुकिंग ऑइल, आणि सोबतच पाणी ॲड करत याचं छानपैकी स्मूथ असं बॅटर बनवलं. तर हे बॅटर बघू शकता अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सीचं असावं. तर हे सगळं बॅटर आपण तयार केलेल्या टीनमध्ये पोर करूयात. ठीक आहे. सो बघताय ना तुम्ही, कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे. तर आता हा टीन व्यवस्थित टॅप करायचा, जेणेकरून त्यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक छान जाळीदार व्हायला मदत होते. तर आता हा केक मी नेहमीप्रमाणेच गॅसवरती एका पातेल्यामध्ये बेक करते. सो बघू शकता अशा पद्धतीचं पातेलं असावं. आतमध्ये स्टीलची जाळी किंवा स्टँड वगैरे मी ठेवलेलं आहे आणि केकचा टीन पण ठेवलेला आहे. सो हे पातेलं मी आधी प्रीहीट केलं होतं मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटासाठी आणि त्यानंतर कमीत कमी फ्लेमवर, म्हणजेच लो फ्लेमवर आपल्याला हा केक साधारणपणे 30 ते 35 मिनटासाठी बेक करायचा आहे. तर 35 मिनटानंतर बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपला केक बेक झालाय. तर आता हा रूम टेम्परेचरवरती येऊ द्या, छान थंड करा आणि मग तो डिमोल्ड करा. सो त्यासाठी सुरीने सगळ्या बाजूने त्याच्या एजेस लूज करायच्या आणि मग हा केक टीनमधून बाहेर काढायचा. सो येस, बघू शकताय मस्त परफेक्ट असा बेक झालेला आहे. तर मंडळी, आता हा स्पंज आपण आईस्क्रीम केकमध्ये यूज करतोय ना, त्यासाठी आपल्याला वरचा जो एक्स्ट्रा फुगलेला भाग आहे ना, तो कंपल्सरी काढून टाकायचा आहे. म्हणजे जरी केक फुगला नाही, जास्त डोम शेप त्याला आला नाही, तरी सुद्धा तुम्ही तो वरचा भाग आहे ना, एकदम पातळ वरची लेअर कट करून टाकाच, तरच आपल्या आईस्क्रीम केकला एकदम छान सुपेरियर फिनिशिंग दिसतं. ठीक आहे. सो येस, आता जो उरलेला स्पंज आहे त्याच्या आपल्याला 2 समान लेयर्स करायच्या आहेत. तर बघताय ना किती परफेक्ट बेक झालाय आतमधून सुद्धा. तर मंडळी, मी इथे पिल्सबरी कंपनीचं प्रीमिक्स यूज केलं होतं चॉकलेट केकमध्ये किंवा चॉकलेट स्पंजसाठी. मला तेच प्रीमिक्स खूप जास्त आवडतं. तर चला, आता हा केक आपण सेट करणार आहोत त्याच टीनमध्ये ज्या टीनमध्ये आपण केक बेक केला होता. तर हा तोच 5 इंचाचा गोल शेपचा टीन आहे. एकदम साधा टीन आहे, तरीही या टीनमध्ये सुद्धा आपल्याला आईस्क्रीम केक व्यवस्थित सेट करता येतो. कसा काय ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारचा क्लीन रॅप आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे आणि हा ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे. ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. तर याने ना आपल्याला या टीनला आतून व्यवस्थित कव्हर करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा पेपर याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून या टीनच्या दोन्ही बाजूला थोडा थोडा एक्स्ट्रा क्लीन रॅप शिल्लक ठेवायचा आहे आपल्याला. तर तो कशासाठी ते पण पुढे सांगेनच. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या OHP शीट लागणार आहेत. तर एक अख्खी शीट कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळेल. तर त्याला मी असं कट केलेलं आहे लांबड्या स्ट्रिप्समध्ये. ठीक आहे. तर या स्ट्रिप्स आपल्याला या टीनमध्ये ठेवायच्या आहेत आणि यामुळेच आपल्या केकला एकदम छान मस्त सुपेरियर असं फिनिशिंग येणार आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीने मी त्या कट केलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ना, व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघालच,
जर तुम्ही त्या थोड्याशा उंच कट केल्या, म्हणजे जेवढा तुमचा टीन आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा उंच कट केल्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मोठा केक पण बनवता येतो, हायटेड केक बनवता येतो. सो हा खूप जास्त फायदा आहे OHP शीट वापरण्याचा. तर ते पण तुम्ही आता पुढे बघालच व्हिडिओमध्ये. सो येस, अशा पद्धतीने आपली पूर्णपणे अरेंजमेंट झालेली आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की OHP शीट ज्या ठेवलेल्या आहेत त्या हलतायत, ठीक आहे, खूपच शेक होत आहेत किंवा इकडे तिकडे सरकतायत, तर तुम्ही वरच्या बाजूने स्टेपलरने किंवा सेलो टेपने त्याला छान सिक्युअर करून घेऊ शकता. तर येस, चला तर मग आता सगळ्यात आधी यामध्ये केकची सगळ्यात खालची लेअर आपण प्लेस करूयात. तर अतिशय सावकाशपणे व्यवस्थित मार्जिन बघून तुम्हाला ती लेअर त्याच्यामध्ये ठेवायची, कुठेही एअर गॅप ठेवायचा नाही. आणि मेन म्हणजे ज्या कडा आहेत, ज्या एजेस आहेत ना, त्या व्यवस्थित अशा हलक्या हाताने प्रेस करून सगळीकडून छान मस्तपैकी त्यामध्ये ठेवा. सो बघू शकता अशा पद्धतीने आपली ही पहिली लेअर दिसतीये. सो असं पण तुम्हाला दाखवते मी जस्ट कळण्यासाठी. तर येस, आता जे आपण अर्धा लिटर आईस्क्रीम तयार केलेलं आहे ते मी आत्ताच फ्रीजमधून बाहेर काढलं. हे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं नव्हतं, मी साध्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलं होतं, ठीक आहे. सो यातलं निम्म आपण पहिल्या लेअरमध्ये वापरूयात. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकत असाल, जास्त पण पातळ नाही आहे ते आईस्क्रीम, त्यामुळे जस्ट टॅप केलेलं आहे मी. टॅपिंग करूनच आपल्याला ते प्लेन करायचं आहे. व्यवस्थित वरचा जो सरफेस आहे तो छान सपाट झाला पाहिजे. सो चला मग आता हा टीन आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवूयात साधारणपणे अर्धा ते पाऊण तासासाठी, जेणेकरून आपण जे आईस्क्रीम त्याच्यावरती पोर केले ना आत्ताच, ते छान सेट होईल, थोडंसं तरी सेट होईल, जेणेकरून याच्यावरती आपण जी केकची दुसरी लेअर ठेवणार आहोत त्याचे जे क्रम्स आहेत ते आईस्क्रीममध्ये मिक्स होणार नाहीत आणि फिनिशिंग आपलं एकदम चांगलं दिसेल. सो सांगितल्याप्रमाणे मी टीन सेट करून घेतलाय फ्रीजमधून आणि आता त्याच्यावरती केकची जी दुसरी लेअर आहे ती प्लेस केली अशा पद्धतीने. आणि ही लेअर सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित सगळ्या बाजूंनी अगदी हलक्या हाताने प्रेस करून सगळी व्यवस्थित प्लेन करून घ्यायची. म्हणजे बघू शकता व्हिडिओमध्ये, जर हलक्या हाताने आपण ती सगळ्या बाजूंनी चांगली व्यवस्थित प्रेस केली ना, तर आतमध्ये कुठेही एअर बबल किंवा एअर गॅप शिल्लक राहत नाही. म्हणजे केक सेट केल्यानंतर ज्यावेळी आपण तो कट करणार आहोत त्यावेळी तो दिसताना आतमधून पण एकदम छान दिसतो. ओके, तर चला, मगाशी आपण निम्मा आईस्क्रीम इथे यूज केलं होतं आणि आता उरलेलं सगळं मी पोर करते. अशा प्रकारे टोटल अर्धा लिटर आईस्क्रीम आपण या केकसाठी वापरलं. सो बघा व्हिडिओमध्ये अशा प्रकारे स्पॅच्युलानेच मी ते जस्ट प्लेन करून घेते आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला कळली असेलच, एव्हाना अशा पद्धतीची आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, ठीक आहे. सो येस, आता छानपैकी मी टॅप करते याला, जेणेकरून वरची सगळी बाजू छान सपाट प्लेन दिसावी. आणि अर्थातच याच्यावरती मी खूप सारे चोको चिप्स पण ॲड करणार आहे. सो जेवढे तुम्हाला आवडतात तेवढे ॲड करा, मस्त दिसतात आणि टेस्टी पण लागतात. सो चोको चिप्स ॲड केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा याला टॅप करा, जेणेकरून ते सगळे चिप्स आईस्क्रीमवरती छान चिकटून बसतील. ओके, सो आता बघा, मगाशी जो आपण एक्स्ट्रा क्लीन रॅप दोन्ही बाजूला काढला होता ना, त्याचा वापर आपण या टीनला एअर टाईट करण्यासाठी करतो. पण माझ्याकडून इथे एक चूक झाली की हा जो पेपर आहे किंवा जो क्लीन रॅप आहे तो थोडासा मी अपुरा कट केला, त्यामुळे इथे बघू शकता तो पुरलाच नाही मला तो एअर टाईट करायला. त्यामुळे मी एक्स्ट्रा थोडासा क्लीन रॅप घेतला आणि त्याला छान एअर टाईट करतीये. पण तुम्ही मात्र ही चूक करू नका, तुम्ही कट करतानाच थोडासा अजून एक्स्ट्रा कट करा. किती घेतला पाहिजे याचा अंदाज येण्यासाठी तुम्ही व्हिडिओ थोडासा रिवाइंड करून बघू शकता. मगाशी मी कट करत होते की नाही क्लीन रॅप, त्यावेळी बघा थोडासा अजून त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मंडळी, अशा प्रकारे एअर टाईट केलेला केक आपल्याला रात्रभर डीप फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचा आहे. फ्रीजरचं टेम्परेचर फुल करा शक्यतो, ठीक आहे, तरच हा छानपैकी सेट होतो. किंवा जर सिंगल डोअरचा फ्रीज असेल तर कधी कधी 2 दिवस पण लागू शकतात सेट होण्यासाठी. सो येस, आता बघा, जो आपण एक्स्ट्रा क्लीन रॅप कट केला होता त्याचा अजून एक फायदा म्हणजे अशा पद्धतीने अगदी सहजपणे साधा टीन असला ना तरी अगदी इझिली तुम्ही तो केक डिमोल्ड करू शकता. आईस्क्रीम केक मंडळी, की जो डिमोल्ड करणं जरा ट्रिकी काम असतं, पण आपण अगदी सहजपणे ते केलेलं आहे. तर येस, आता हा जो केक आहे तो मी छानपैकी बोर्डवरती प्लेस करते, कारण मला याचं फोटोशूट करायचं आहे, कट करून तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. तर अशा प्रकारे अगदी सावकाशपणे मी तो क्लीन रॅप आहे तो साईडला केलेला आहे आणि हा केक बोर्डवरती प्लेस केलेला आहे. तर माझ्याकडे थोडंसं फ्रीजमध्ये चॉकलेट गनाश होतं शिल्लक, एका पायपिंग बॅगमध्ये भरलेलं, तर त्याच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने डेकोरेशन करते या केकला अजून जास्त छान लुक यावा यासाठी.
तर मंडळी, या केकला मी बाहेरून व्हिप क्रीमने कव्हर करणार नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही व्हिप क्रीम घ्या, त्याच्यामध्ये पण थोडंसं गनाश ॲड करा, म्हणजे डच क्रीम बनवा थोडक्यात, चॉकलेट क्रीम, आणि त्याने संपूर्ण केक कव्हर केला आणि मग डेकोरेशन केलं ना तरीही हा केक उत्तम लागेल. ठीक आहे, पण या केकला मी असंच ठेवलंय. तर हा आपला अर्धा लिटरचा चॉकलेट आईस्क्रीम केक तयार झालाय. अतिशय मस्त लागतो, इतकं भारी टेक्स्चर आहे याचं, आणि टेस्ट म्हणाल तर वा क्या बात है, म्हणजे काय बोलायलाच नको. तर हा अर्धा लिटर आईस्क्रीम केक आपण तयार केलाय आज, आणि याचं वजनी प्रमाण बघितलं तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी भरतंय, म्हणजे साधारणपणे 480 ग्रॅम पर्यंत हा केक भरला माझा तरी. कदाचित तुमचा करेक्ट 500 ग्रॅम पण भरू शकतो, कारण प्रीमिक्सवरती किंवा किती सेट झालाय याच्यावरती पण डिपेंड असतात ना सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी असं सांगेन की जर हा केक तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही अर्धा लिटर चॉकलेट आईस्क्रीम केक असा तो विकावा, म्हणजे लिटरमध्ये. ओके, आणि अर्थातच हा तुम्ही 500, 550 किंवा 600 रुपयांच्या पुढेच विकला पाहिजे, कारण हा बनवायला फार मेहनत घेतली आपण, राईट? सो येस, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा, कारण अशा पद्धतीचे केक्स आणि ही सिरीज आपण यूट्यूबवरती पहिल्यांदाच चालू केलेली आहे. तर खूप जास्त शेअर करा आपले हे सगळे व्हिडिओज, आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.